तर नमस्कार मैत्रिणींनो, हा ब्लाऊज आहे 36 साईजचा प्रिन्स कटोरी ब्लाऊज कटिंग आहे. तर हे मी अस्तर अगोदर सगळे जोडून घेतलेले आहे. नंतर आता स्टिचिंग दाखवणार आहे. तर मी बॅक साईड सगळे जोडून घेतलेले आहे. हा चौकोनी गळ्यामध्ये काढलेला आहे आणि त्याची उंची टाकलेली आहे. गळ्याची मी 8 इंच, पूर्ण उंची आहे 13.5 आणि रुंदी आहे 2.5. तर ह्या हिशोबाने मी गळा कट करून पूर्ण आता अस्तर जोडून घेतलेला आहे. त्याची स्टिचिंग करत आहे. ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा की कशा पद्धतीने मी हा रेडीमेड ब्लाऊज कटिंगवरती कट करून घेतलेला आहे. आता स्टिचिंग करत आहे ते तुम्ही पहा. ते पूर्ण बॅक साईड ही मी अस्तरची स्टिच करून घेतलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला पण सोप्यामध्ये जाईल. तर हे पाठीमागील टक्स घेतलेला आहे 4 इंचाचा. अशा प्रकारे टक्स करून घ्यायचा. तुम्ही पण अशा प्रकारे टक्स करून घ्या. आणि हे रेडीमेड पॅटर्नवरती मी ब्लाऊज कटिंग केलेली आहे. ते स्टिचिंग करून तुम्हाला दाखवत आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला पण समजून जाईल याच्यामध्ये स्टिच कशी करायची आहे ब्लाऊजची. तर समोरील भाग जोडून घ्यायचा. आता कटोरी अगोदर जोडून घ्यायचं, नंतर टक्स करून घ्यायचे. अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहे. आपल्याला आडवा मार्किंग करायचं आहे 1.5, उंची करायची आहे 2.5, जेणेकरून टक्स व्यवस्थित बसतो. केलं नाही कशामध्ये, प्रत्येक कशामुळे करत नाही. त्याचे प्रकारे मी केलं आहे तसंच तुम्ही पण करून घेऊ शकता. आता ही पण कटोरी जोडून घेतलेली आहे. अगदी कमी वेळामध्ये ब्लाऊज होणार आहे, अजिबात उशीर लागत नाही. तुम्ही पण ह्या प्रकारे ब्लाऊज कटिंग करून स्टिच करू शकता. आपल्या स्वतःचे जर ब्लाऊज तयार केले तर आपली शिलाई बचत होते त्याच्यामध्ये. आता एक पट्टी जोडत आहे. कशा प्रकारे एक पट्टी जोडली ते पण पहा तुम्ही. आता हे समोरील बाजू मी परफेक्ट झाली का पाहते. आता जे जास्त होतं आहे त्याला आपण कटिंग करून घेणार आहे, जेणेकरून एक पट्टी आपल्याला व्यवस्थित राहील. तर मी ह्याच्यावरती शिलाई देऊन घेणार आहे. बॉक्समध्ये केलेली आहे एक पट्टी. तुम्ही पण अशी करा, नाहीतर डबल फोल्डची सुद्धा येते करता. फिनिशिंग इतकी छान झालेली असते ब्लाऊजची अशा प्रकारे केल्या, आणि आपल्या वेळेची पण बचत होते, जेणेकरून जास्त आपल्याला शिलाई घालण्यामध्ये येत नाही. हे पहा कशी समोरील बाजू कशी जोडलेली आहे, कशा प्रकारे जोडलेली हे पण तुम्हाला सविस्तर दाखवलेले आहे. दोन्हीही एका साईडनंच करून घेतलेलं आहे. हे पण अशाच प्रकारे मी जोडून घेणार आहे. कमीत कमी व्हिडिओला जितकं प्रोत्साहन तुम्ही देणार आहे तितके तुम्हाला व्हिडिओ जास्त येणार आहेत. फक्त बघण्यासाठी कमेंट करता, लाईक करत नाही, शेअर करत नाही, नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करत नाही, फक्त व्हिडिओ पाहून तुम्ही स्क्रोल करता. जर मला पूर्णपणे तुम्ही सपोर्ट केला तर पूर्ण तुम्हाला मी ह्याच्यावरती जेवढे पॅटर्न आहेत त्याचे पूर्ण कटिंग करून दाखवणार आहे. मला सपोर्ट केला तर तुम्हाला कटिंग भेटेल. स्पष्ट बोललेलं चांगलं, राग यायला नको. तुम्ही जर मला सपोर्ट करत नाही आहे तर मी पण कसं तुम्हाला गायडिंग करणार सांगा. अशा प्रकारे मी हे योगपट्टी आणि पुढची हुकलूकची पट्टी जोडून घेतलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करून घ्या, आणि जेणेकरून तुम्ही जितका मला सपोर्ट कराल तितके तुम्हाला व्हिडिओ मी फास्टमध्ये टाकणार आहे. तर पूर्ण मला सपोर्ट पाहिजे, लाईक शेअर कमेंट पाहिजे. जितका व्हिडिओ आपल्याला व्हायरल करता येईल तेवढा व्हायरल करा, म्हणजे शेअर करा मैत्रिणींसाठी. अशा प्रकारे मी समोरील गळ्याची कटिंग करून ते फक्त कटोरीसाठीच मी तिथं कट करणार आहे, जेणेकरून वरती गळा जायला नको. कशा प्रकारे कटिंग केलंय ते पहा. आता दोन्ही समान बाजू करून घेणार आहे. गोटची पट्टी करून घेणार समोरची. दोन्ही समान करून दाखवलेले आहेत. तुम्ही पण ह्या प्रकारे समान करून कटिंग करून स्टिचिंग पाहू शकता. ज्याला कोणाला अडचण येतील ते नक्की कमेंट करून सांगा. मला सपोर्ट केला की मी तुम्हाला सपोर्ट करणार.
हे पहा अशा प्रकारे आता आपण गोटपट्टी करून घेतलेली आहे. पूर्ण ह्याचा ब्लाऊजच तयार झालेला आहे. किती फास्टमध्ये ब्लाऊज तयार करून तुम्हाला दाखवलेला आहे. आणि हा 36 साईजचा आहे कटोरी ब्लाऊज. हे पहा, तर खालीवर होऊ नये म्हणून मी अशा प्रकारे पिना लावून घेते. तुम्ही सुद्धा असेच पिना लावून घ्यायचं आहे. आता शोल्डर कसे जोडत आहे ते पहा तुम्ही. दोन्ही समान झाले का ते अगोदर पाहायचं आहे. कस्टमरने ब्लाऊज घातला की परफेक्टच ब्लाऊज बसतं, तिथं अडचण काहीही नाही. तुम्हाला कुठे प्रॉब्लेम होता ते नक्की सांगा, तिथं नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय भेटेल. अशा प्रकारे मी हे शोल्डर जोडून घेतलेलं आहे. तुम्ही पण अशा प्रकारे शोल्डर जोडून घ्या, म्हणजे तुम्हाला पण खाली उतरणार नाही ब्लाऊज. आता बाही आपण जोडून घेऊया. बरोबर मधोमध बाही ठेवायची आणि तिथून आपण स्टिच करून घ्यायची आहे, जेणेकरून इकडे जास्त व्हायला नको किंवा तिकडेही जास्त व्हायला नको. अशा प्रकारे तुम्हीही करून घेऊ शकता. ब्लाऊज शिवण्यास काही अडचण येत असेल तर माझे याच्या पाठीमागील सगळे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, ते जाऊन एकदा पहा. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला लवकर भेटेल. पुढच्या व्हिडिओची पण लवकरात लवकर अपडेट येईल. तर भेटूच आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये. कमेंट केली नसेल कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तुम्ही मला सपोर्ट केला की मीही सपोर्ट तुम्हाला करणार आहे. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. हे तर मला सपोर्ट भेटत नाही आहे तुमचा छानपैकी पाहिजे तसा, तर तुम्ही सपोर्ट केला तर तुम्हाला छानपैकी माझाही सपोर्ट भेटेल. अवश्य मी भेट करणार तुम्हाला ते. तुमचे कुठे प्रॉब्लेम झाले तेही सॉल्व करेन. आता फिटिंग करत आहे. ह्याची कंबर आहे 32, मी 8 कंबर घेतलेली आहे. मध्ये 9.5 छाती घेतलेली, 9 छाती घेतलेली आहे. दंडगेर 6.5 घेतलेला आहे. तर झाले आपली मार्किंग करून तिथं स्टिच करून घेतलेला आहे. फिटिंग तर झाली, ब्लाऊज पण तयार झाला. हे पहा 8 ते 10 मिनटामध्ये ब्लाऊज तयार. कसा व्हिडिओ वाटला नक्की लाईक करा, शेअर करा. सपोर्ट प्लीज, लाईक शेअर तर पाहिजेलच, जितका होईल तेवढा शेअर करा. सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे. तर बाय सर्वांना.